प्रख्यात कवी नारायण सुर्वे यांची एक कविता मला 10वी आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले तर कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोटभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. ही कविता नारायण सुर्वेंची आहे. या कवितेतून एका सामान्य माणसाच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. आयुष्यामध्ये काव्य येतं, परंतु माणूस त्याला चंद्रामध्ये देखील भाकरीचंच दर्शन होतं. काव्यमयता ह्या गोष्टींसाठी त्याच्यासाठी वेळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे ही अतिशय एक विचार करायला लावणारी अशी कविता आहे. याच्यामध्ये दुःख आहे, पण दुःखामुळे येणारी हतबलता नाही. दुःख हे माणसाला आयुष्याला सामोरं जायला, आयुष्याला सहन करायला एक अतिशय तावून सुलाखून तयार करतं. असा एक आशावाद, अशी एक सकारात्मकता आपल्याला या कवितेमध्ये सापडते. याच्यामध्ये झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टी ही अतिशय एक अशी अतिउष्ण जागा आहे. त्याच्यामध्ये पोलाद असतं, ते एक पोलाद लोखंड असतं, ते अतिशय मेल्ट होतं, इतकी गरम जागा असते. आपलं आयुष्य हे एक आयुष्याचे चटके खाऊन खाऊन आपण नष्ट न होता अधिकच आपण स्ट्रॉंग बनतो. व्हॉट डज नॉट किल यू मेक अ स्ट्रॉंगर. तसा हा कामगार जो आहे, ह्या चटक्यांमुळे नष्ट न होता तो अधिकच कणखर झाला आहे. आयुष्याला सामना करायला तो अधिकच तयार झाला आहे, तत्पर झाला आहे. अशी सकारात्मकता देणारी ही कविता आहे.